मित्रांनो नमस्कार। शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले आहेत महत्त्वाचे निर्णय। विमा अनुदान तसेच अतिवृष्टी भरपाई, साखर कारखान्यांना उत्पन्न वाढीच्या प्रकल्पांसाठी पाठबळ। अमित शहा यांची माहिती। महाराष्ट्रात येऊन अमित शहांनी केली मोठी घोषणा। नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक वाढली, दरात मात्र होणार घट। शेतकऱ्यांना बसणार याचा एकदमच फटका, सर्वांनी एकदाच मिरच्या आणल्या बाजारात। नागपूर येथे संत्रा 4000 ते 4700 रुपयावरती। संत्र्याची मोसंबीची आवक वाढल्यामुळे दर मिळतोय कमी। जालन्यात पांढऱ्या तुरीची 36,000 तर लाल तुरीची 8,900 क्विंटल आवक। पिवळ्या गुळाची 776 क्विंटल आवक, त्यामुळे शेतकरी हवालदिल। अहिल्यानगरला भाजीपाला टोमॅटोची आवक कायम, दरात चढउतार सुरूच। फळाची दररोज 350 क्विंटल पर्यंत आवक होते, परंतु द्राक्षाला 10,000 पर्यंत मिळतोय दर। खार पानपट्ट्यात संघर्ष कायम, दर्यापूरसह 5 तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी मारामार। शेतकरी आले मेटाकुटीस। गैरकारभार कळवा, 10,000 बक्षीस मिळवा। सांगली जिल्हा बँकेची घोषणा, कर्मचाऱ्यांवरती ठेवणार वॉच। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, सर्वांकडून स्वागत। विद्यापीठात 100 हेक्टरवरती फळबाग लागवड। आंब्याची देशी विदेशी वाण, ॲव्होकॅडो, ड्रॅगन फ्रूटची लागवड। परभणी कृषी विद्यापीठाचा निर्णय। अनेक संकटे आव्हाने येऊनही भारत देश कुणापुढे झुकला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार। 75 वर्षात अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती। 3 महिन्यात 62.13 टीएमसी पाण्याचा वापर। जिल्ह्यातील धरणात 140 टीएमसी साठा। रब्बीसाठी मोठा विसर्ग करण्याची शक्यता। किमान तापमानात चढउतार शक्य। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये किमान थंडीत किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बार्शीच्या अडत्याला 8 लाखांना गंडा। लातूरच्या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। बार्शीमध्ये शेतकऱ्यांचीही होते फसवणूक। रेडी नेकलच्या दरात 1 एप्रिल पासून 10% वाढ। फ्लॅटसह जमिनीचे भाव वाढणार। सरकारला वार्षिक मिळणार 75,000 कोटींचा महसूल। राज्यात बांगलादेशी घुसखोरांची समस्या भयावह। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सर्वाधिक प्रमाण। राज्याच्या इतर भागातही घुसखोरींचे वाढते लोण। उत्तराखंड समान नागरी कायदा लागू। मुख्यमंत्र्यांकडून अधिसूचना जारी। यूसीसी पोर्टलचेही अनावरण। नरेंद्र मोदींची